यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. शब्दार्थ. अर्जुनः उवाच. अर्जुन म्हणाला, सेनयोः सैन्यांच्या उभयोः दोन्ही मध्ये मध्यभागी रथम रथ स्थापय कृपया उभा कर मे माझा अच्युत हे अच्युत कधीच पतन न होणारा यावत जोपर्यंत एतान हे सर्व निरीक्षे पाहू शकेन अहम मी योद्धुकामान युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या अवस्थितान युद्धभूमीवर रचिलेल्या. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमिच्युत कैहि कोणाशी मया मला सह समवेत योद्धव्यम युद्ध करावयाचे आहे अस्मिन् या रण संघर्ष युद्ध समुद्यमे प्रयत्नात खटपटीत. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. योत्स्यमानान् वेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. शब्दार्थ. योत्स्यमानान् लढणाऱ्यांना, अवेक्षे मला पाहू दे, अहम मी, ये जे, एते हे, अत्र येथे, समागताः एकत्रित झालेल्या, धार्तराष्ट्रस्य धृतराष्ट्राच्या पुत्राचे, दुर्बुद्धेः वाईट बुद्धीच्या, युद्धे युद्धात, प्रिय प्रिय, चिकीर्षवः इच्छिणारे. योत्स्यमानान् वेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. शब्दार्थ. संजय उवाच. संजय म्हणाला, एवं
याप्रमाणे उक्तः म्हटल्यावर ऋषिकेशः भगवान श्रीकृष्ण गुडाकेशेन अर्जुनाने भारत हे भरतवंशजा सेनयोः सैन्याच्या उभयोः दोन्ही मध्ये मध्यभागी स्थापयित्वा उभा करून रथ उत्तमं सर्वोत्तम रथ. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणाला, हे भरतवंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरूनिति. शब्दार्थ. भीष्म पितामह भीष्म, द्रोण द्रोणाचार्य, प्रमुखतः च्या समोर, सर्वेषां सर्व, च सुद्धा, महीक्षिताम जगातील राजे. उवाच म्हणाले, पार्थ हे पार्थ, पश्य पहा, एतान या सर्वांना, समवेतान एकत्रित, कुरुन कुरुवंशातील सदस्य, इति याप्रमाणे. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरूनिति. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे एकत्रित झालेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. तत्रा पश्चात् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशूरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. शब्दार्थ. तत्र त्या ठिकाणी, अपश्यत त्याने पाहिले, स्थितान उभे असलेले, पार्थः अर्जुन, पितॄन् वाडवडील, अथ सुद्धा, पितामहान् पितामह, आचार्यान् गुरु शिक्षक, मातुलान् मामे, भ्रातॄन् भाऊ, पुत्रान् पुत्र, पौत्रान् नातवंडे, सखीन मित्र, तथा तसेच, श्वशुरान् सासरे, सुहृदः हितचिंतक स्नेही, च सुद्धा, एव निश्चित, सेनयोः सैन्यामध्ये, उभयोः दोन्ही पक्षांमधील, अपि सहित. तत्रा पश्चात् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे
मित्र तसेच सासरे आणि हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्नीदमब्रवीत्. शब्दार्थ. तान त्या सर्वांना, समीक्ष्य पाहून, सहा तो, कौन्तेयः कुंतीपुत्र अर्जुन, सर्वान सर्व प्रकारच्या, बंधून नातेवाईकांना, अवस्थितान उभे असलेल्या, कृपया करुणेने, परया अत्यंत, आविष्टः व्याकुळ झालेल्या, विषीदन शोकाकुल झाला असताना, इदम याप्रमाणे, अब्रवीत म्हणाला. तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्नीदमब्रवीत्. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले, तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि ह्याप्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाच दृष्टेवमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. शब्दार्थ. अर्जुनः उवाच, अर्जुन म्हणाला, दृष्ट्वा पाहून, इमं हे सर्व, स्वजनम नातेवाईक सगे सोयरे, कृष्ण हे कृष्ण, युयुत्सुम युद्धोत्सुक झालेल्या सर्वांना, समुपस्थितम उपस्थित, सिदंती कंप सुटतो, मम माझ्या, गात्राणी शरीराच्या अवयवांना, मुखम मुख, च सुद्धा, परिशुष्यती कोरडे पडत आहे. अर्जुन उवाच दृष्टेवमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ह्या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्रंसते हस्ता त्वकचैव परिदह्यते. शब्दार्थ. वेपथुः शरीराचे कंपन, च सुद्धा शरीरे शरीराला, मे माझ्या, रोमहर्षः रोमांचित होणे, च सुद्धा जायते उठले आहेत, गांडीवम अर्जुनाचे धनुष्य, स्रंसते गळू लागले आहे, हस्तात हातातून, त्वक त्वचा, च सुद्धा, एव खचित, परिदह्यते दाह होत आहे. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्रंसते हस्ता त्वकचैव परिदह्यते. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. न च शक्नोम्यवस्थातुं
भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. शब्दार्थ. न, नाही, च, सुद्धा, शक्नोमी, समर्थ आहे किंवा शक्य आहे, अवस्थातुम, उभा राहण्यास, भ्रमती, विसरत आहे, इव, प्रमाणे, च, आणि, मे, माझे, मनः, मन, निमित्तानी, कारणे, च, सुद्धा, पश्यामी, दिसत आहे, विपरीतानी, विपरीत, केशव, केशी दैत्याचा संहार करणारे श्री कृष्ण. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. श्री कृष्णार्पणस्तु. श्रीमद भगवद गीता, पहिला अध्याय, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 30, मराठी व इंग्रजी अर्थासहित. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. शब्दार्थ. न, नाही, च, सुद्धा, शक्नोमी, समर्थ आहे किंवा शक्य आहे, अवस्थातुम, उभा राहण्यास, भ्रमती, विसरत आहे, इव, प्रमाणे, च, आणि, मे, माझे, मनः, मन, निमित्तानी, कारणे, च, सुद्धा, पश्यामी, दिसत आहे, विपरीतानी, विपरीत, केशव, केशी दैत्याचा संहार करणारे श्री कृष्ण. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. श्री कृष्णार्पणस्तु.